जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पहिल्या अप्सरेचं, मृण्मयी देशपांडे हिचं. योग ते किती गोड दिसतेस तू. खरंच मला काही क्षण असा भास झाला की माझी मुन्नू लग्नासाठी उभी आहे की काय. हा म्हणजे आम्ही सगळ्याजण त्याची रंगीत तालीमच करतोय थोडी थोडी. म्हणजे प्रेमात पडलीस. हा लहानपणापासून खूप जणांच्या पण तुझ्या नवऱ्या बाबतच्या काही कल्पना आहेत का. हो म्हणजे आहेच म्हणजे पण सांग ना. अरे काय असं बरं काय चांगला हवा, सपोर्ट करणारा हवा आणि सासूला उत्तम जेवण बनवता आलं पाहिजे. आता आपण ह्या नृत्याविषयी ह्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय मत आहेत जाणून घेऊया. सगळ्यात आधी मयूर वैद्य. उत्तम झालं नृत्य. मुळात खूप सोज्वळ अशी तू दिसतेस आणि तू आहेस. थँक्यू. डान्स बद्दल म्हणायचं तर इतकं गाणंच प्रथम इतकं सुंदर आहे, ते सुरू झाल्यानंतर वेगळा माहोल तयार होतो आणि त्या माहोलला तू न्याय दिलास. एवढंच. थँक्यू. मृण्मयी खूप छान केलास परफॉर्मन्स. स्पेशली तुझ्या नृत्यात आज खूप क्लॅरिटी होती, खूप छान. आणि तू फेसनेही खूप सुंदर केलास. ऑल द बेस्ट. थँक्यू. मार्क्स जाणून घेऊयात. मयूर 8 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. फुलवा खामकर 8 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरूंच्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. ह्याच विषयावरती एक सिनेमा आला होता,
त्या सिनेमात एक अप्रतिम गाणं होतं जे ज्याने लिहिलं होतं, कंपोजही केलं होतं, अवधूत गुप्ते. त्याचं मत काय ते जाणून घेऊया. मृण्मयी, तुझा पहिल्या दिवशीपासून परफॉर्मन्स बघत आला आणि तू गुप्तरी ते गुप्तेमध्ये ज्या वेळेला नाचलेली दिसते, असे करून ते ढोल वाजवलेले चायनीज, तेव्हापासून मी तुझा जबरदस्त फॅन आहे. आणि तू आत्ता पण सॉलिड नाचलीस, म्हणजे सॉलिड म्हणजे कमाल. मला जाम मजा आली. थँक्यू. आणि हे जे गुरुवर्य बाजूला बसले त्यांनी मला गायला शिकवलेलं आहे, संगीत द्यायला शिकवलेलं आहे, दिग्दर्शन शिकवलेलं आहे, स्क्रिप्ट कसं वाचायचं, स्क्रिप्टचा अभ्यास कसा करायचा, अशा अनेक गोष्टी, आणि जगायचं कसं इथपर्यंत सगळं शिकवलेलं आहे. पण त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट मला शिकवली जी मी आतापर्यंत कधी अप्लाय केली नाही, कारण मी दुसरीकडे ती करू शकत नाही. ती म्हणजे दाद देणं. कलाकाराला दाद कशी द्यायची आहे त्यांनी मला शिकवलेलं आहे आणि ते मी करणार आहे आता त्यांच्या स्टाईलनी. डिंगे डिंगे आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या महागुरूंचं काय मत आहे. मृण्मयी, तुमचा परफॉर्मन्स जो होता तो तुमच्या इतकाच गोड होता. अतिशय सुंदर कोरिओग्राफी आणि त्याला पूर्णपणे न्याय तुम्ही दिलात. हा परफॉर्मन्स करत असताना एक बारीक मोमेंटला तुमच्या पायात साडी अडकली, पण ज्या सफाईनं तुम्ही ती साडी काढलीत, कशी काढून दिली बाजूला, हट, मला नाचायचं आहे, ते स्पिरिट ठेवा. कारण आयुष्यात सुद्धा अशा प्रकारे काही ना काहीतरी पायात अडकणार, तितक्या सफाईनं ते दूर करायचं आणि आपला परफॉर्मन्स चालू ठेवायचा. नक्की सर. तर मृण्मयी, अप्रतिम. प्रेमाची सुरुवात तुम्ही अत्यंत प्रेमळ केलीत आणि तुमचं ते प्रेम तिथनं इथपर्यंत पोहोचलं. थँक्यू. मुन्नू, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.